चला, हर हर महादेव. यस. दक्खन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. शेर नहीं रहा, लेकिन छावा बेबी जंगल में घूम रहा है. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. छत्रपति संभाजी महाराज की. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है. हे राज्य वावे हीच श्रींची इच्छा. हम औरंग से मिलने वाले हैं. आपकी आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही. भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है. काय रिएक्शन देतोय तो पर्वत भी नहीं रोक पाए, उसका कोई क्या बिगाड़ लेगा. गाइस, ये जो एक्टर है वो कितना सूट हो रहा है उस कॅरेक्टर में. हा, महाराजीचा रोल तो करतोय, तो किती जास्त सूट होतोय त्या गोष्टीला तुम्ही ऑब्झर्व करू शकता. म्हणजे आपण बरेच असे रोल बघतो ज्यात आपल्याला थोडं थोडं ऍडजस्ट करायला लागतं की चल आपण ऍडजस्ट करू, पण ठीक आहे सगळं चालतंय. पण विकी कौशलजी इतके सूट होतात त्या रोलमध्ये, म्हणजे वाटतंय की हां हाय हाय. भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं रोक पाए, उसका कोई क्या बिगाड़ लेगा. पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था. अरे इसे बाप दोबारा रे. उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी. जहां जहां भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो. समय आ गया है. अब वार होगा. औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे. हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे. छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे. जय भवानी. जय शिवाजी महाराज. पार्वती पतये. हर हर हम त्याने और पूरा त्याने मराठा ऍक्टिंग मध्ये साम्राज्य ओतलंय रे इसी दिन स्वतःला. की प्रतीक्षा तो कर रहे थे. विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार. संभल का ऐसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे. मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग. हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी. लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी. याच्यामध्ये तो सीन दाखवलाय भावांनो, म्हणजे महाराजांना जे बांधलंय आणि तो समोर उभा आहे अफजल, औरंगजेब सॉरी, आणि म्हणजे तो सीन ह्याच्यात आहे. याचा अर्थ मोठा मूवी असणार आहे खूप. के ही छोड़ेंगे. जय भवानी. नमो पार्वती पतये. हर चेहऱ्यावरती ऍक्टिंग बघा ना याच्या. हम और पूरा मराठा साम्राज्य इसी दिन की प्रतीक्षा तो कर रहे थे. विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार. संभल का ऐसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे. मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग. हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी. लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी. सत्य आहे.
भावांनो, हा ट्रेलर जरा जास्तच इफेक्ट करून जातोय. म्हणजे मॅटर काय माहिती आहे का, गेले बराच महिने ना महाराजच डोक्यात आहेत. म्हणजे संभाजी महाराज, संभाजी महाराज, संभाजी महाराज तेच चाललंय. त्यांच्यासोबत त्यांनी काय काय केलंय, त्यांच्यासोबत काय काय झालंय आणि त्याच्यामुळे ना असा म्हणजे मी काय बोलू नाही शकत जास्त, पण असं एकदम म्हणजे मला माहिती आहे तुम्ही तेच फील करणार आहेत. तुम्हीही तेच फील करत असाल जे मी फील करतो या क्षणाला. आणि महाराज नसते तर आपण नसतो. म्हणजे आज इतक्या वर्ष म्हणजे जवळजवळ 400 वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला आणि 400 वर्षानंतर त्यांचा एक मूवी बघून आपण तीच फील करतो जे आपण आपल्या आईबाबांसाठी फील करतो. आणि आपल्याला स्टोरी काय आहे ही समोर दिसते, पण एक बघा लक्षात ठेवा, बनवलेली स्टोरी मग ती मीठ मसाला लावून दिलेली जरी असेल तरी त्यातलं बऱ्याच गोष्टी सत्य आहेत. जसं की महाराज आपल्यासाठी लढलेत, आपल्यासाठी त्यांनी काय सॅक्रिफाईस केलं, या सगळ्या गोष्टी. आणि मग जेव्हा ते बघतो ना आपण, बोलतात नाही काय, आपण देव बघितलेत मूर्तीमध्ये, पण हा जो देव आहे जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात आला, ह्या देवामुळे आपल्या देवारात देव आहे भावांनो. नाही आता आपण काय असतो, आपण कुठे असतो याचा काही नेम नसता. खरंच आपण भाग्यवान समजतो स्वतःला आणि समजावं स्वतःला की आपण या महाराजांच्या धर्तीवरती जन्माला आलो भावांनो. खरंच छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा पिक्चर आहे ना भेंडी, हा एवढा चालणार ना हे मी तुम्हाला सांगतो. कारण आता आहे ना, आता आपली माणसं पेटलेत, आपल्या माणसांना सत्य गोष्टी कळायला लागल्यात. निर्माते पण सत्य गोष्टी बाहेर काढतायत. म्हणजे त्या टायमाला त्यांना ती सुटका नव्हती, स्वतंत्र नव्हतं, त्यामुळे त्यांना ते काढता नाही यायचं सगळं रे. आता आपली माणसं पेटलेत आणि असे पिक्चर यायलाच पाहिजेत. महाराजांवरती, महाराजांच्या इतिहासावरती जेवढे पिक्चर येतील ना तेवढे कमी आहेत. तेवढ्या त्यांच्या गाथा आहेत. शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांचे इतकी कर्तृत्व आहेत ना की ती पिक्चरमध्ये मांडण्यासारखी सुद्धा नाही आहेत. पण पिक्चर येणं गरजेचं आहे, कारण पिक्चर येतील तेव्हा लोकांना कळतील महाराज काय आहेत. मग लोक त्याच्यावरती वाचतील आणि लोक जागृत होतील. जी झोपलेली लोक आहेत ना ती पण जागृत होतील आणि ते हे पिक्चरमार्फतच होऊ शकतं. बाकी विषय नाही. बाकी थिएटर म्हणजे ट्रेलरबद्दल बोलावं तर नाद आहे ट्रेलर. काय सांगू, मी जर आता लाईव्ह नसतो कदाचित तर मी शांत बसून राहिलो असतो, मी काहीच बोललो नसतो, एकदम शांत पडून राहिलो असतो. खूपच सुंदर ॲक्टिंग केलेली आहे. आपले विकी कौशल भाऊ जे आहेत त्यांच्याबद्दल एक रिस्पेक्ट वाढलेला आहे मनामध्ये ऑटोमॅटिक. कारण महाराजांची भूमिका स्वीकारणं आणि ती पणाला म्हणजे ॲक्टिंगला पणाला लावून ती अशी आपल्यासमोर आणणं इथे सुंदर केलं आहे ना. त्यांचे चेहरे बघितले ना तुम्ही, त्यांनी त्यांच्या चेहऱ्यामध्ये अक्षरशः जगले ती भूमिका. मी इमॅजिन करू शकतो आज विकी कौशलजींनी ते सगळं हे झालं असेल त्यांचं, म्हणजे पॅकअप झालं असणार ना, मूवी कंप्लीट आहे म्हणून ती येते आपल्यासमोर. पण त्यांना आता ते महाराजांचं महत्त्व माहिती आहे, महाराज काय आहे ते माहिती आहे. तो माणूस काय फील करत असेल आतमधून. महाराजांची ॲक्टिंग त्या व्यक्तीने केली आहे. महाराजांबद्दल ॲक्टिंग करणं इतकं सोपं नाही आहे. महाराजांबद्दल तुम्हाला कंटिन्यू वाचन करायला लागणार, सगळ्या गोष्टी वाचायला लागणार, त्या लेवलला पोचायला लागणार महाराजांबद्दल समजण्यासाठी, आणि तेव्हाच तो माणूस महाराजांची ॲक्टिंग करू शकतो. खरंच खूप रिस्पेक्ट वाढला या माणसाबद्दल. म्हणजे उरी पिक्चर पाहिला होता मी विकी कौशल भाऊंचा आणि त्याच्यानंतर ते मला आवडायला लागले होते. ॲक्टिंगमध्ये खूप चांगले आहेत ते, पण महाराजांच्या भूमिकामध्ये इतके साजेसे दिसतील ह्याची कल्पना नव्हती. खरंच खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद भावनो, मला तुम्ही आठवण करून दिली. मला लक्षात नव्हतं. माझा म्हणजे मी एकदम शांत आणि एकदम मस्त मूड झाला रे आई शपथ. म्हणजे हा ट्रेलर बघताना ना एक क्षण पण कुठे तुम्हाला असं हे नाही येत की अरे म्हणजे अंगावर कंटिन्यू काटा येतोय भेंडी, कंटिन्यू काटा येतोय अंगावर, असं कुठे शांतताच फील होत नाही, कंटिन्यू असे. आणि सर्वात इमोशनल क्षण आहे ना हा आहे, महाराजांना जे हे बांधलंय ना, हा क्षण आठवला ना भाई जाम त्रास होतो रे. म्हणजे इस्लाम स्वीकार कर, तुला सोडतो आणि तुला राज्य पण देतो काय असेल ते, आणि तू मला राज्य पण नको तुझं, मी अख्खा स्वराज्य माझ्या एका डिसिजनवर आहे. मी हिंदुत्वासाठी लढलो आहे आणि याच्यासाठी मला मरायला लागलं तरी चालेल. आणि फक्त त्यांना मारलं नाही, इतिहासामध्ये नोंद आहे या गोष्टीची की आत्तापर्यंत सर्वात खराब असं बोला किंवा ब्रुटल असं बोला, असं विचित्र मरण आपल्या महाराजांना आलेलं आहे, संभाजी महाराजांना. त्यांनी काय काय केलं हे तुम्ही जेव्हा वाचतील ना भावांनो, मी इथे बोलू पण शकत नाही ते महाराजांसोबत त्यांनी काय काय केलं आहे. पण इतके हाल सहन होत असताना वाघासारखा
तो माणूस या औरंगजेब समोर उभा होता आणि हारला नाही. औरंगजेबाचा इगो अख्खा धारातीर्थी झाला. आज हजारोनी सैन्य पडून राहिलं. काय 70,000 का किती सैन्य आणलेलं ना त्यांनी, ते पडून होतं भावांनो. म्हणजे विचार करा, आपल्या महाराजांना पकडण्यासाठी अख्खा त्याने जीव पणाला लावला. त्याला सगळं मिळालं होतं, पण त्याला स्वराज्य मिळू दिलं नाही. ते आपले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. आज ते नसते ना तर काही नसतं. आणि हे महत्त्व प्लीज डोक्यात ठेवा भावांनो. आणि फक्त ठेवू नका, फक्त मनात ठेवू नका, तसे वागा. महाराजांचे विचार डोक्यात ठेवा. तुमची लाईफ खूप छान होईल. आणि आपण ह्या पृथ्वीवर आलोय ना, ते स्वतःच्या कल्याणासाठी नाही आलो, आपण जनकल्याणासाठी आलोय. तुम्ही लोकांचं भलं कराल तेव्हा तुमचं ऑटोमॅटिक भलं होतं. महाराजांनी हे जे स्वतःचं राज्याभिषेक करून घेतला किंवा त्यांनी जे स्वराज्याची लढाई चालू केली, ही त्यांनी स्वतःसाठी नाही केली, ही त्यांनी आपल्यासाठी केली. का आपल्याला स्वतंत्र भेटावं, आपल्याला एक चांगलं राहणीमान मिळावं, आपण चांगलं जगावं, यासाठी आपल्या महाराजांनी हे सगळे कष्ट केले. आणि हे विसरून चालणार नाही आहे. हे 400 वर्ष आत्ता झालेत, कदाचित 800 वर्षानंतरच्या पिढ्या आहेत ना, त्यांना पण हे कळलं पाहिजे. का आपल्याला कळलं तरच या गोष्टी होतील. आपल्या पुढच्या पिढीला आपण समजवायचं. आजकाल जी जनरेशन आहे त्या जनरेशनला माझी खरंच नम्र विनंती आहे, महाराजांबद्दल जाणून घ्या भावांनो. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काय करता काय नाही, मी तुम्हाला सांगतो, महाराजांबद्दल जाणून घेतं तुमची लाईफ खूप बेटर होईल, चेंज होईल. तुम्ही जे करताय ते नक्कीच तुम्ही जे योग्य असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्ही काही असं करताय जे चांगलं नसेल, कारण आपण आजकाल पाश्चात्य संस्कृतीला जास्त जपत चाललो आहे, तर महाराजांबद्दल जेवढं जाणून घ्याल तेवढी तुमची लाईफ सॉर्टेड होईल यार. एकदा पुन्हा बघूया ट्रेलर आणि मग बंद करून देऊया भावना. दक्कन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. शेर नहीं रहा, लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. बिगेस्ट क्या लिहिलंय, थांबा एक मिनिट. द बिगेस्ट हिंदी फिल्म स्पेक्टॅकल. जंगल में घूम रहा है. फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य. अरे किती बादशाह पिक्चर बनवा, पण महाराजांच्या मूवी पुढे काहीच नाही. म्हणजे ही मूवी नाही आहे रे फक्त. काही लोकांना असं वाटत असेल ही फक्त मूवी नाही आहे बाबा. हे काय आहे, काय सांगू तुम्हाला, काय सांगू. हे बघून काय फील होतंय, कसं सांगू. विरुद्ध सोचने की जरूरत की. हा गर्व आहे. हम शोर नहीं करते, सीधा शिकार कर. ऑफ द मोस्ट फिअरलेस किंग. का फिअरलेस किंग आहेत महाराज माहिती आहे तुम्हाला? का फिअरलेस किंग आहेत भाई? एक असा राजा जो युद्धामध्ये पहिलेच स्वतःच घुसायचा आणि बिनविरोध 120 का 128 काहीतरी, ते वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी नोंद आहे. 120 का 130च्या मध्ये त्यांनी लढाया नॉनस्टॉप जिंकल्या आहेत, स्वतः घुसून, लीड करून. खायचं काम नाही आहे. आणि अर्थातच महाराजांसोबत खूप चांगली लोकं होती ज्यांच्या सपोर्टने महाराज पुढे गेले. पण इम्पॉर्टंट काय असतं माहिती आहे भावांनो? नेता इम्पॉर्टंट असतो. की एवढी मोठी जे सैन्य आहे, एवढे मावळे जे आहेत, त्या मावळ्यांना एकत्र ठेवणारा, त्यांना समजवणारा, त्यांना इमोशनली पाठबळ देणारा राजा कसा आहे, तर हा असा वाघासारखा आपला राजा होता भाऊ. नहीं करते, सीधा शिकार करते हैं. छत्रपति संभाजी महाराज की. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है. हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. हम औरंग से मिलने वाले हैं. आपकी आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही. भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं रोक पाए, उसका कोई क्या बिगाड़ लेगा. पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था. औरंगजेबाची ॲक्टिंग करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते आपले यांचं नाव काय आहे, अक्षय खन्ना ना. अक्षय खन्ना हे ॲक्टिंगमध्ये बादशाह आहेत. आणि त्यांनी ज्या प्रकारे त्यांची ॲक्टिंग केली असेल, मी सांगतो भावांनो, पिक्चरमध्ये खूप मजा येणार आहे. विषयच नाही भाई, विषयच नाही. इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी. जहाँ जहाँ भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो.
समय आ गया है, अब वार होगा। औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी, नमो पार्वती पतये, हर हर महादेव। हम और पूरा मराठा साम्राज्य इसी दिन की प्रतीक्षा तो कर रहे थे। विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार। क्लासिक एक्टिंग, क्लासिक म्यूजिक भाई। कि वो अपनी मौत की भीख मांगे। मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग। हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी। लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी। आई ग भावनो, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. वर्थ इट ट्रेलर होतं, वर्थ इट ट्रेलर, पूर्णपणे वर्थ इट होतं भाई. म्हणजे भारीच वाटलं, म्हणजे काय विषयच येत नाही भाई विषयच येत नाही. लाईक करा सगळ्यांनी, जाऊन ट्रेलर लाईक करा पहिला. हां, ट्रेलर लाईक करा. तुम्हाला मला सांगायची आवश्यकताच नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला जाऊन तो ट्रेलर दिसणार आहे. जाऊन लाईक करा आत्ताच्या आता सर्वांनी जाऊन. चला.